आपल्यासोबत शिक्षक आमदार विक्रम काळे आहेत. शिक्षकांसंबंधीचे अनेक प्रश्न त्यांनी या अधिवेशनात मांडलेले आहेत. सर, उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शिक्षकांचं मोठं आंदोलन झालं होतं. त्यामध्ये एक आश्वासन देण्यात आलं की 18 तारखेला तुमच्या खात्यात पैसा जमा होणार. या संदर्भात आता सध्याची काय माहिती? त्याचा पाठपुरावा करतोय. आत्ता मी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आलो आणि मुख्यमंत्र्यांनी काल पण हे स्पष्ट केलं की आम्ही तुम्हाला शब्द दिलेला आहे, राज्याचा प्रमुख या नात्याने तुम्हाला शब्द दिला आणि त्याप्रमाणे निर्णय होईल. आणि जे 20%, 40%, 60% वेतन घेत आहेत त्यांना पुढील 20%चा टप्पा म्हणजे 20ला 40 होईल, 40ला 60 होईल आणि 60वाल्याला 80% प्रमाणे वेतन जुलै 25 म्हणजे चालू महिन्याचं वेतन या वाढीव टप्प्याप्रमाणे होईल असं आश्वासन दिलेलं आहे. त्या अनुषंगानं ते व्हावं. आणि 8 आणि 9 जुलैला 2 दिवस जो संप केला होता आणि हजारो शिक्षक आझाद मैदानावर आले होते, त्यांचंही 2 दिवसाचं वेतन कपात करावं अशा प्रकारचा चुकीचा निर्णय संचालकांनी परिपत्रक काढलं आहे. ते परिपत्रक रद्द करावं, कारण ते आपल्या न्याय मागण्यासाठी आलेले होते. त्यामुळं त्या 2 दिवसाचंही वेतन कपात करू नये, तोही निर्णय मागे घ्यावा ही पण विनंती आम्ही शिक्षण मंत्र्यांनी केली. दोन्ही शिक्षण मंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांनी आम्हाला आश्वासित केली की आम्ही तो निर्णय मागे घेऊ. त्यामुळं आम्ही त्याची प्रतीक्षा करतो आहे. आम्हाला खात्री आहे की निश्चितपणाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उद्या निर्णय होईल. राज्यामध्ये सध्या सर्वत्र खाजगी शिक्षण संस्था ज्या अनुदानित संस्था आहेत, राज्य सरकारनं परवानगी दिलेल्या आहेत, त्याच्यामधली शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु त्यामध्ये जे काही उमेदवार एक विषयाला 10 उमेदवार पाठवलेले आहेत मेरिट लिस्टनुसार, परंतु आम्ही बघतोय नव्हे तर संपूर्ण राज्यातून तक्रारी येत आहेत की उमेदवार येत नाहीत, कुठंतरी ते दुसरीकडे नोकरीत आहेत किंवा त्यांना आम्ही फोन करून संबंधित संस्थेने विचारलं की मुलाखत आहे, तुम्ही मुलाखतीला या, तर ते सांगतात की आम्ही इकडं लागलो आहे, तिकडं लागलो आहे आणि मला यायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं 10 पैकी केवळ काही ठिकाणी तर 0, काही ठिकाणी तर 2, काही ठिकाणी 3 अशा पद्धतीनं उमेदवार उपलब्ध होत आहेत. त्यामुळं हे 5 वर्षानंतर भरती सुरू झाली, मात्र हे शिक्षकाच्या ज्या रिक्त जागा होत्या त्या 50%ही भरल्या जाणार नाहीत. परिणामी विद्यार्थ्याला शिक्षक मिळणार नाहीत आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या ठिकाणी अडचणीत येईल. त्यामुळं आम्ही सभागृहात हा विषय सरकारचं लक्ष वेधलं, तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं की आम्ही ताबडतोब ह्या त्रुटी दूर करू आणि पुढच्या लगतच्या महिन्यामध्ये, म्हणजे आम्ही तर मागणी केली की आता जुलै संपतोय, ऑगस्ट महिन्यामध्ये परत पोर्टल ही सुरू ठेवावं आणि राहिलेली रिक्त पदं भरावी ही आमची मागणी आहे. तेव्हा त्या अनुषंगानं शासन काय निर्णय घेतं याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत. म्हणजे जो 20%चा 20%चा 40, 40चे 60 असा जो निर्णय झालेला आहे त्यावरती उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या भेट घेतली मुख्यमंत्र्याची त्यानुसार? येस, उद्या निश्चितपणाने निर्णय होईल आणि आज त्यांच्या हालचाली सुरू आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचारण केलं आहे. मला वाटतं निश्चितपणाने तो निर्णय उद्याला आम्हाला मिळेल. पवित्र पोर्टल बाबतीत आत्ता तुम्ही सांगितलं की पवित्र पोर्टलवरती ज्या पद्धतीनं भरती होती, 5 वर्षाच्या नंतर भरती होते, मात्र उमेदवार मिळत नाहीत, तर पवित्र पोर्टल बंद करावं अशी देखील एक लक्षवेधी लागलेली, त्यासंबंधी काय सांगा? नाही, पवित्र पोर्टलला विरोध कोणाचाच नाही आहे, परंतु त्याच्यामधल्या ज्या त्रुटी दूर होत नाहीत, त्याच्यामध्ये टेक्निकली अनेक बाबी आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे संवर्ग आहेत, वेगवेगळे विषय आहेत आणि हे सुरळीत व्हायचं असेल तर आपण गुणवत्तेला प्राधान्य देतो आहे. आपण गुणवत्तेला कुणीही त्या ठिकाणी विरोध करत नाही. त्यामुळं राज्य शासनानं आता TET आणि TAT अशा 2 परीक्षा याच्यामध्ये तो उत्तीर्ण झाल्यावर, म्हणजे त्यांनी पात्रता जी पाहिजे शिक्षकाला ती धारण केल्यावरसुद्धा आपण ह्या प्रवेश परीक्षा घेतो आहे आणि ह्या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर, उत्तीर्ण झाल्यानंतर याच्यामधलं जे त्या विषयातलं मेरिट आहे ती मेरिट लिस्ट तुम्ही बनवा दरवर्षी आणि त्या मेरिट लिस्टमधले शिक्षक ज्यांना भरायचे त्यांना घ्यायला तुम्ही मेरिटनुसार परवानगी द्या. म्हणजे हा विषय येणारच नाही आणि एवढे दिवस ही या भरतीला विलंब होणार नाही आणि तातडीनं शिक्षक मिळतील. कारण शिक्षक हे दर महिन्याला रिटायर्ड होतात. म्हणजे आज इथं होईल तर उद्या चंद्रपूरला होईल, परवा गडचिरोलीला, परवा पुण्याला, असं त्यांच्या सेवानिवृत्तीचं जे वय असतं, जन्मतारीख असते त्यानुसार ते सेवानिवृत्त होतात. त्याच्यामुळे ते काय आजच होतील उद्या होतील असं नाही, वेगवेगळ्या दिवसाला ते होतात. त्यामुळं ते पद रिक्त झालं की भरायला लगेच पवित्र पोर्टल हे सुरू असलं पाहिजे. म्हणून आपण मागणी केली की ते पवित्र पोर्टल नियमित सुरू ठेवा आणि ते त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी दूरच होत नसतील तर मेरिट लिस्टनुसार उमेदवार घ्यायची परवानगी जाहिरात देऊन घ्या, जेणेकरून ही भरती प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
ओके, धन्यवाद सर या सगळ्या बातचीतसाठी. माय महानगर लाईव्ह सोबत मी अवधेश कोरीसह मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मुंबई.